आज आपण भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये शिवारामध्ये बेटाळा गाव शिवारामध्ये आहोत. तर इथे आपलं अडवांटा RGT 145 दोडकीचे वाहन इथे लागवड केलं गेलेलं आहे. इथे 9 पॅकेटची लागवड केलेली आहे. शेतकरी दादा आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. त्यांना या वाहनाचा काय अनुभव आला शेतकरी दादाकडनं आपण जाणून घेऊया. तर दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुम्हाला RGT 145 या वाहनाबद्दल आतापर्यंत काय अनुभव आला, कशी वाटली व्हरायटी, थोडा आम्हाला परिचय देऊन आम्हाला आमच्या शेतकरी दादांना सांगा. माझे नाव तनुज जगन कितमारे, मुक्काम बेटाळा, तहसील मोवाडी, जिल्हा भंडारा. आणि मी माझ्या शेतामध्ये 145 ॲडव्हान्टाचा हा लावलेला आहे. त्याला आता बरोबर 45 ते 50 दिवसाच्या जवळपास झालेले आहेत. आणि माल क्वालिटी पण सुंदर आहे आणि माल सुद्धा चांगला आहे आणि मार्केट रेट सुद्धा याच्या जबरदस्त आहे. इतर वाहनापेक्षा 5 रुपये हा महागच विकतो. दादाने सांगितलं की इतर वाहनापेक्षा महाग विकला जातो, म्हणजे फ्रूट क्वालिटी खूप चांगली आहे आणि व्हायरस सुद्धा नाही आहे याच्यात. सध्या व्हायरस प्रेशर सुद्धा या वाहनाला नाहीये. RGT हाईल्ड व्हेरायटी आहे. इथे तुम्ही शेतकरी बंधूंनो पाहू शकता. फ्रूट क्वालिटीकडे एक नजर टाकूया. इथे तुम्ही पाहू शकता आकर्षक हिरव्या रंगाची धारदार तुम्हाला फळं इथे RGT 145 ची दिसतील. यील्डचा जर विचार केला तुम्ही बघाल तर याला बंच मध्ये माल लागला जातो. बघा इथे तुम्ही सिरीज मध्ये इथे तुम्हाला दोडकी लागलेली दिसत आहे. बघा असं हे अडवांटाचं RGT 145 दोडकीचं वाहन आहे. तर आमच्या शेतकरी दादांना तुम्ही काय विनंती करा या वाहनाबद्दल? मी सर्वांना तर हेच म्हणेन की आता ॲडव्हान्टाच्या RGT 145च लावायला पाहिजे. कारण की क्वालिटी सुंदर आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा इतर वाहनापेक्षा 5 रुपये जास्तच मिळतील याचे. तर असा हा आपला शेतकरी दादाने आपल्याला अनुभव शेअर केलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, विक्रेता बंधू अवश्य अडवांटाच्या RGT 145 वाहनाची निवड करा येत्या सीझन मध्ये. एक नजर फ्रूट क्वालिटीवर पण आहे. काही तोडलेले फ्रुट्स आहेत तुम्ही बघू शकता. युनिफॉर्म साईज अडवांटा RGT 145. धन्यवाद.